ज्ञान विकास विद्यालय कपरकरणे आंतर वर्गीय विज्ञान प्रदर्शन आणि आमच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये 8वी ईचे विद्यार्थिनी आहे. त्यांनी एक नैसर्गिक शेती कशा प्रकारे केली जाते या संदर्भामध्ये प्रयोग केलेला आहे. आपण त्यांना माहिती विचारूया. पावसाचं पाणी जे साठलं ना ते विहिरीत साठलं ना की जेव्हा उन्हाळा असतो त्याच्यामध्ये ते साठलेलं पाणी ना पिकांसाठी उपयोगी येतं. त्याच्यापासून धान्य पिकतं, गहू, ज्वारी, तांदूळ पिकतं आणि मग ते शेतकऱ्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सहाय्य होतं. आणि मग ते खत बनवण्याचे भूमिका ते शेडमध्ये ठेवतात. नैसर्गिक शेती करत असताना कोणत्याही प्रकारचं जे काही खत असतंय, इतर जे काही रासायनिक पदार्थ असतात किंवा रासायनिक खत असतात तर न वापरता आपण नैसर्गिक पद्धतीने कशा प्रकारे शेती केली जावं या संदर्भामध्ये या विद्यार्थीने हा प्रयोग केलेला आहे. आणि त्यांचं शिक्षक माननीय श्री ढगे सर हे त्यांचं वर्ग शिक्षक आहे. आणि या पोरींनी खूप सुंदर असा प्रकल्प तयार केलेला आहे, प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि इकडे अजून यांचा विषय आहे प्लास्टिकचा कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. कारण आपल्या देशामध्ये जे प्लास्टिक आहे त्याचा जो काही वापर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि प्लास्टिकपासून जो काही प्रदूषण आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं उपाययोजना करण्यासाठी या 8वी ईच्या विद्यार्थिनी आहे यांनी हा उपाययोजना कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे त्याबद्दल हा प्रयोग केलेला आहे. या मशीनमध्ये सगळे कन्व्हर्टमध्ये जाणार. या मशीनमध्ये जाऊन त्याचे बारीक तुकडे होणार, क्लीन होणार आणि मग एकदम परफेक्ट चांगला कचरा आणि खराब कचरा असतो खूप सुंदर. आपण प्लास्टिकचा वापर कसा करावं त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. प्लास्टिकचा जे काही प्लास्टिक आपण बाहेर इकडे पडलेले कुठेही प्लास्टिक असतं ते प्लास्टिकचा पूर्णतः या मशीनच्या माध्यमातून चुरा होतो. आणि चुरा झाल्यानंतर तो काय होतं तुले क्लीन होतं. पुन्हा चांगला कचरा वेगळा होतो. आणि हां त्याचा उपयोग मग म्हणजे पुन्हा आपण त्या टाकाऊपासून टिकाऊ बनवू शकतो. त्याचं प्लास्टिकचं रिसायकलिंग करून व्यवस्थित करून त्याला पुन्हा आपण नवीन वस्तू बनवू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. खूप सुंदर माहिती तुम्ही दिलेली आहे. आणि या ज्ञान विकास विद्यालयामध्ये आंतरवर्गीय विज्ञान प्रदर्शन आहे. या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे प्रयोग केलेले आहे ते आपण बघू शकतो. आमचे विद्यालयाचे पूर्ण 8वी ते 10वीचे विद्यार्थ्यांनी हे बनवलेले आहे. आणि खूप सुंदर प्रयोग आहे. ढगे सर आहे, देशमुख मॅडम आहे, टोपले सर आहे, भोईर मॅडम आहे.